नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील निसर्गरम्य धबधब्यापैकी एक खास धबधबा सहस्त्रकुंड धबधबा पाहायला. सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गोदावरी नदीवर वसलेला आहे. या धबधब्याची उंची अंदाजे 50 ते 60 फूट असून पावसाळ्यात इथला नजारा अविस्मरणीय असतो. नांदेडपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा गाठायला आपल्याला साधारण 2 ते 2.5 तास लागतात. नांदेडहून तुम्ही कार, बस किंवा ट्रेन ह्या मार्गाने नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर ह्या मार्गे सहस्त्रकुंड धबधब्यापर्यंत पोहोचू शकता. द्या हो भैया, 20ला द्या ना 2, गरीब आहो आम्ही. आला कालच घेऊन गेलो ना आम्ही. बरं भाजा होता त्याच्यात पुण्या 2 द्या मावशी, 2. भाजा चटकुन्या बॉइल्ड आहे ना व्यवस्थित. लिंबू वगैरे चटणी मीठ लावून द्या मस्त. चटणी पण संपली का काय मावशी? सहस्त्रकुंड म्हणजे हजारो लहान लहान कुंड. नदीचं पाणी खडकावर आदळून जेव्हा खाली कोसळतं तेव्हा निर्माण होणारे आवाज आणि पाण्याचे तुषार मन अगदी हरपून टाकतात. पावसाळ्यात सहस्त्रकुंडाचा खरा नजारा खुलतो. वरून धावत येणारं पाणी प्रचंड वेगाने खाली कोसळतं आणि भोवती धुरकट धुक्याची चादर तयार होते. धबधब्याच्या पाण्यातून उडणाऱ्या थेंबांनी चेहरा ओला झाला की थंडगार वाऱ्याची मजा काही औरच असते. आसपास दगडांचे मोठमोठे थर आणि काळ्या दगडांच्या कपारीतून वाहणारे प्रवाह पाहताना आपण थक्क होऊन जातो. संध्याकाळी येथे सूर्यास्त पाहणे म्हणजे डोळ्यांसाठी पर्वणीच आहे. लालसर केशरी रंगाची छटा पाण्यावर उमटते आणि निसर्गाचे अप्रतिम चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
सहस्त्रकुंड परिसरात निसर्ग पर्यटनासाठी योग्य अशी ठिकाणे आहेत. येथील परिसरात शांतता आहे आणि गर्दी तुलनेने कमी असल्याने एकांतात वेळ घालवायला फार छान वाटते. पावसाळ्यानंतर येथे मासेमारी आणि छोट्या बोटिंगचीही सोय काही वेळा केली जाते. धबधब्याच्या आसपास हिरवळ, पक्ष्यांचा आवाज आणि सतत कोसळणारं पाणी सगळं मिळून इथलं वातावरण एखाद्या स्वर्गसुखासारखं वाटतं. मात्र पावसाळ्यात पाण्याचा वेग प्रचंड असल्याने सुरक्षिततेची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. इथल्या गावांमध्ये मिळणारे स्थानिक पदार्थ म्हणजे भाकरी, झुणका, पिठलं आणि लालसर तिखट मसाल्यात केलेली वांग्याची भाजी एकदम चविष्ट लागतात. निसर्ग सौंदर्य अनुभवून झाल्यावर स्थानिक घरगुती जेवण घेणे ही एक वेगळीच मेजवानी ठरते. सहस्त्रकुंड धबधबा हा नुसताच एक पर्यटन स्थळ नाही, तर तो निसर्गाच्या अफाट शक्तीचा आणि सौंदर्याचा अनुभव देणारा एक अद्वितीय ठेवा आहे. जर तुम्हाला शांतता, निसर्गाची जवळीक आणि रोमांचक प्रवास अनुभवायचा असेल तर सहस्त्रकुंड नक्कीच आपल्या यादीत असायला हवं. प्रत्येक प्रवास हा आपल्याला काहीतरी देऊन जातो. सहस्त्रकुंडानेही मला अशीच ऊर्जा दिली. निसर्गातून थोडा वेळ घेऊन येण्याचा हा उत्तम योगायोग आहे. तर मित्रांनो, हा होता आपला सहस्त्रकुंड धबधब्याचा छोटासा प्रवास. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अजून अशा सुंदर ठिकाणांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.